विद्यार्थी मित्रांनो, पाठ्यमागच्या झूमच्या तासाला आपण अपूर्णांक या घटकावरील एकूण 4 भाग बघितले होते. त्यातला पहिला भाग होता तो म्हणजे भिन्नछेद अपूर्णांकांची समछेद अपूर्णांकामध्ये रूपांतर करणे. पहिला भाग होता भिन्नछेद अपूर्णांकांचे समछेद अपूर्णांकामध्ये रूपांतर करणे. त्यानंतर दुसरा जो भाग होता तो म्हणजे अपूर्णांकांचा लहान मोठेपणा ठरवणं. अपूर्णांकांचा लहान मोठेपणा ठरवणे त्याच्यामध्ये 3 प्रकार आपण घेतलेले होते झुमच्या तासाला. त्यातला पहिला प्रकार घेतला होता की समछेद अपूर्णांकांचा लहान मोठेपणा कसा ठरवणे. त्याचबरोबर अंशी छेद असलेल्या किंवा अंशी समान असलेल्या अपूर्णांकांचा लहान मोठेपणा कसा ठरवणे. आणि शेवटचा आपण भाग घेतला होता तो म्हणजे भिन्नछेद अपूर्णांकांचा लहान मोठेपणा कसा ठरवणे. त्याच्यामध्ये पेक्षा मोठे, पेक्षा लहान आणि बरोबर ही 3 चिन्ह तुम्हाला दिलेली होती आणि ही 3 चिन्ह आपल्याला उदाहरणं सोडून वापरायची होती. हा भाग आपण पाठीमागच्या झुमच्या तासाला आपण घेतलेला होता. आत्ताच्या तासाला या तासाला आपण व्हिडिओमध्ये समछेद अपूर्णांकांची बेरीज, समछेद अपूर्णांकांची वजाबाकी आणि भिन्नछेद अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी असे 3 भाग आपण या तासाला आत्ता घेणार आहोत. सर्व विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघून ही उदाहरणं कशा पद्धतीनं सोडवलेली आहेत याचं बारकाईने निरीक्षण करायचं आहे. आता समछेद अपूर्णांकांची बेरीज. समछेद याचाच अर्थ छेद कसे असतात, समान असतात. मग छेद जर समान असतील तर त्या समछेद अपूर्णांकांची बेरीज किंवा वजाबाकी करताना अपूर्णांकांच्या अंशांची बेरीज आणि वजाबाकी करत असताना छेद समान असतो, त्यामुळे छेद आहे तसंच ठेवायचं आहे आणि फक्त अंशांचीच बेरीज किंवा वजाबाकी करायची आहे. त्याचा नियम या ठिकाणी मी लिहितो तुम्हाला. नियम असा आहे की समछेद अपूर्णांकांची बेरीज किंवा वजाबाकी करताना, समछेद अपूर्णांकांची बेरीज व वजाबाकी करताना दोन्ही क्रिया इथं आपण एकत्र घेणार आहोत. बेरीजसुद्धा, बेरजेची काही उदाहरणं घेणार आहे आणि त्याशिवाय वजाबाकीची पण आपण काही उदाहरणं घेणार आहोत. की समछेद अपूर्णांकांची बेरीज किंवा वजाबाकी करताना छेद तसाच ठेवायचा आहे. छेद तसाच ठेवावा, कारण छेद समान आहे त्यामुळे छेद तसाच ठेवायचा आहे व फक्त अंशांचीच बेरीज किंवा वजाबाकी करावी. बेरीज असेल तर बेरीज करायची, वजाबाकी असेल तर वजाबाकी करायची, पण कोणाची? फक्त अंशांचीच. कारण समछेद अपूर्णांक आहे त्यामुळे छेद आहे तसंच ठेवायचा आणि फक्त अंशांचीच बेरीज किंवा वजाबाकी करायची आहे. आणि शक्य तिथे, जिथं शक्य असेल तिथे संक्षिप्त रूप द्यायचं आहे. जिथे शक्य असेल तिथं संक्षिप्त रूप द्यावे. हा नियम लक्षात ठेवा की समछेद अपूर्णांकांची जर तुम्हाला बेरीज करायची असेल किंवा वजाबाकी करायची असेल तर समछेद अपूर्णांकांची बेरीज किंवा वजाबाकी करताना जो छेद आहे तो छेद आहे तसाच ठेवायचा आहे. छेद तसाच ठेवावा आणि फक्त अंशांचीच बेरीज किंवा वजाबाकी करावी. आणि जिथं शक्य असेल त्या ठिकाणी संक्षिप्त रूप द्यायचं आहे. आता त्याची जी उदाहरणं आहेत त्याची उदाहरणं आपण या ठिकाणी बघू. पहिल्यांदा आपण बेरजेची उदाहरणं घेऊया. पहिल्यांदा आपण कशाची उदाहरण घेऊया? बेरजेची उदाहरण घेऊया. बेरीज करा याची 1, 2, 2, 3, 3 उदाहरणं आपण घेऊया म्हणजे तुमच्या तो भाग लक्षात येईल की समछेद अपूर्णांकांची बेरीज कशी करतात. पहिलं उदाहरण आहे 1/5 अधिक 3/5. पहिलं का उदाहरण आहे 1/5 अधिक 3/5. इथं बघा 5, 5 छेद कसा आहे? समान आहे. छेद समान आहे म्हणजे हा काय झाला? समछेद अपूर्णांक. हा काय झाला? समछेद अपूर्णांक. मग अपूर्णांक जर समछेद असेल तर आत्ता सांगितल्याप्रमाणे हा छेद समान आहे त्यामुळे तो छेद आहे तसाच ठेवायचा आहे. छेद किती आहे? 5. 2 ठिकाणी छेद 5 आहे तो एकदाच घ्यायचा. तो छेद 5 आपण आहे ठिकाणी घ्यायचा ठेवला आहे आणि फक्त अंशांचीच. इथं अंश किती आहे? 1. इथं अंश किती आहे? 3. यांचीच फक्त बेरीज करायची म्हणजे काय येईल? 1 अधिक 3. 1 अधिक 3. 3 आणि 1
4 आणि छेद आहे तसं राहिला, म्हणजे याचं उत्तर किती झालं 4/5. याचं उत्तर किती झालं 4/5. म्हणजे इथं बघा छेद समान आहे, त्यामुळे छेद आपण तसाच ठेवला आणि फक्त अंशांचीच काय केली, बेरीज केली. इथं संक्षिप्त रूप देण्याची काही गरज नाही. दुसरं उदाहरण आपण घेऊया. इथं दुसरं एक उदाहरण आपण घेऊया. 7/12 7/12 अधिक 2/12. इथंही छेद 12 समान आहे, म्हणजे हा काय झाला समच्छेद अपूर्णांक. म्हणजे हा काय झाला समच्छेद अपूर्णांक. छेद समान आहे, मग आपण काय करतो रे, छेद समान असल्यामुळे छेद आहे तसाच ठेवायचा. छेद किती आहे 12, छेद तसाच ठेवला. इथं अंश किती आहे 7, दुसऱ्या अपूर्णांकामध्ये अंश किती आहे 2. फक्त या अंशांचीच काय करायची बेरीज करायची. म्हणजे काय येईल 7 + 2, 7 आणि 2, 7 आणि 2 9, 9/12. इथं उत्तर किती आलं 9/12. आता इथं 9/12ला बघा आपल्याला संक्षिप्त रूप देता येते. संक्षिप्त रूप देणे म्हणजे काय की दिलेल्या अंशाला आणि छेदाला एकाच संख्येनं गुणणे किंवा एकाच संख्येनं भागणे. 9ला आणि 12ला 3 भाग जातो बघा, म्हणजे 3 या एकाच संख्येनं आपण भागलो. 3 त्रिक 9 आणि 3 चौक 12. म्हणजे इथं उत्तर किती आलं 3/4. या ठिकाणी उत्तर किती आलं 3/4. आणखी एक तिसरं उदाहरण घेऊया. तिसरं एक उदाहरण आपण या ठिकाणी घेतोय. 2/10 अधिक 4/10 अधिक 3/10. आता बघा पहिली दोन उदाहरणं, या पहिल्या उदाहरणामध्ये 1/5 आणि 3/5 असे दोनच अपूर्णांक आपण घेतले. दुसऱ्या उदाहरणामध्ये 7/12 आणि 2/12 दोनच अपूर्णांक घेतले. पण या तिसऱ्या उदाहरणामध्ये मात्र आपण 1 2 3 अपूर्णांक घेतलेत. पहिला अपूर्णांक आहे 2/10, दुसरा अपूर्णांक आहे 4/10 आणि तिसरा अपूर्णांक आहे 3/10. मग काही विद्यार्थी म्हणतील मग असे जर 3 अपूर्णांक दिले तर या 3 अपूर्णांकांची बेरीज कशी करायची. अतिशय सोपं आहे. इथं सुद्धा छेद 10, इथं छेद 10, इथं छेद 10, म्हणजे हा काय सुद्धा हा काय झाला समच्छेद अपूर्णांकच आहे. हा सुद्धा काय आहे समच्छेद अपूर्णांकच आहे. समच्छेद अपूर्णांक आहे, त्यामुळं इथं काय करायचं, हा जो छेद आहे तो आहे तसाच ठेवायचा. छेद किती आहे 10, छेद आपण तसाच ठेवला. आता अंश बघा, पहिल्या अपूर्णांकामध्ये अंश किती आहे 2 अधिक दुसऱ्या अपूर्णांकामध्ये अंश किती आहे 4 अधिक तिसऱ्या अपूर्णांकामध्ये अंश किती आहे 3. हे जे सगळे अंश आहेत हे सगळे अंशस्थानी मांडायचे आणि या सगळ्या अंशांची काय करायची बेरीज करायची. छेद मात्र आहे तसंच ठेवायचा आहे. 4 आणि 2 6, 7 आणि 3 9. याचं उत्तर किती आलं 9/10. म्हणजे जर तुम्हाला 3 अपूर्णांक दिले असतील तर दिलेल्या तिन्ही अपूर्णांकामधील जे अंश आहेत त्या अंशांची बेरीज अंशस्थानी मांडायची आणि छेद मात्र आहे तसाच ठेवायचा आहे. म्हणजे या पद्धतीनं आपल्याला समच्छेद अपूर्णांकांची बेरीज करता आली पाहिजे. आता याच समच्छेद अपूर्णांकावर आधारित आपण शाब्दिक उदाहरण घेऊया. जर शाब्दिक उदाहरण तुम्हाला एखादं दिलं असेल तर ते शाब्दिक उदाहरणं सोडवताना सुद्धा आपल्याला नेमकी कोणती क्रिया करायची आहे हे पटकन लक्षात आलं पाहिजे. उदाहरण बघा असं आहे, शाब्दिक उदाहरण आहे. एका मैदानाचा, एक मैदान आहे, एका मैदानाचा 3/4 भाग 3/4 भाग पाचवीच्या मुलांनी, कितवीच्या पाचवीच्या मुलांनी उदाहरणसंग्रह 20 वर ही सगळी उदाहरणं तुम्हाला दिलेली आहे. पाचवीच्या मुलांनी व 1/4 भाग चौथीच्या मुलांनी स्वच्छ केला. म्हणजे मैदान स्वच्छ केलेलं आहे, स्वच्छ केला. तर त्या मैदानाचा एकूण किती भाग स्वच्छ झाला. तर त्या मैदानाचा एकूण किती भाग स्वच्छ झाला असा प्रश्न विचारला.
बघा, ज्यावेळी शाब्दिक उदाहरण आपल्याला विचारलं जातं त्यावेळी शेवटी जो प्रश्न विचारलेला आहे त्या प्रश्नाचं उत्तर लिहायला बरेच मुलं विसरतात, तर त्या प्रश्नाचं उत्तर लिहायला विसरायचं नाही. इथे शेवटीचा भाग प्रश्न विचारला आहे, तर त्या मैदानाचा एकूण किती भाग स्वच्छ झाला हे उत्तर आपण शेवटी काढायचं आहे. आता इथं बघा, एका मैदानाचा 3/4 भाग हा 5वीच्या मुलांनी स्वच्छ केला आणि 1/4 भाग हा 4थीच्या मुलांनी स्वच्छ केला. आणि शेवटी प्रश्न विचारला आहे, तर त्या मैदानाचा एकूण किती भाग स्वच्छ झाला. म्हणजे इथं 3/4 म्हणजे मैदानाचा स्वच्छ झालेला भाग बघा, मैदानाचा स्वच्छ झालेला भाग, मैदानाचा स्वच्छ झालेला भाग किती भाग स्वच्छ झाला आहे, तर 5वीच्या मुलांनी 3/4 एवढा भाग स्वच्छ केला आहे आणि अधिक 4थीच्या मुलांनी 1/4 एवढा भाग स्वच्छ केलेला आहे. म्हणजे इथं 3/4 अधिक 1/4 हा काय झाला, समच्छेद अपूर्णांक झाला. इथं छेद 4 आहे, इथंही छेद किती आहे, 4 आहे. छेद 4 आहे दोन्ही ठिकाणी, म्हणजे हा काय झाला, समच्छेद अपूर्णांक आहे. म्हणजे मग आपण काय करतो, समच्छेद अपूर्णांकाची बेरीज करताना छेद आहे तसाच ठेवायचा. छेद किती आहे, 4, तो आपण आहे तसाच ठेवला आणि फक्त अंशांचीच बेरीज करायची. अंशांची बेरीज किती आली, 3 अधिक 1, 3 आणि 1 4, 4/4, 4/4 म्हणजे उत्तर किती आलं, इथं 1 आलं. म्हणजे उत्तर किती आलं, 1 आलं. उत्तर 1 आलं म्हणजे याचा अर्थ का तो की त्या मैदानाचा, म्हणून उत्तर काय आलं बघा, त्या मैदानाचा एक उत्तर आलं म्हणजे सगळंच मैदान स्वच्छ झालं. त्या मैदानाचा संपूर्ण भाग, त्या मैदानाचा संपूर्ण भाग हा काय झाला, स्वच्छ झाला. त्या मैदानाचा संपूर्ण भाग काय झाला, स्वच्छ झाला. म्हणजे अशी जर शाब्दिक उदाहरणं आपल्याला दिली असतील तर ती शाब्दिक उदाहरणं सोडताना आपल्याला या ठिकाणी तो अपूर्णांक कोणत्या प्रकारचा आहे, समच्छेद आहे का भिन्नछेद आहे, बेरीज करायची आहे का वजाबाकी करायची आहे, या गोष्टी आपल्याला समजणं आवश्यक आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं हे शाब्दिक एक उदाहरण तुम्हाला या ठिकाणी सोडून दिलेलं आहे. त्यानंतर आता ही झाली बेरजेची उदाहरणं. आता याच्यावरच आधारित आपण काय करू, वजाबाकीची उदाहरणं आहेत, ती वजाबाकी सुद्धा आपण काही उदाहरणं या ठिकाणी घेणार आहोत. इथं आपण बेरजेची आता किती 3 उदाहरणं 4 उदाहरणं घेतलेली. बेरजेची किती उदाहरणं घेतली, 4 उदाहरणं घेतली. तशाच पद्धतीनं आता आपण काही वजाबाकीची उदाहरणं या ठिकाणी घेणार आहोत. वजाबाकीची जी उदाहरणं आहेत ती वजाबाकीची उदाहरणं सुद्धा तुम्हाला या ठिकाणी एकदम सोपी दिलेली आहेत. इथं आणखी एक भाग तुम्हाला सांगण्यात आलेला आहे की अपूर्णांकाचा अंश व छेद. दुसरा भाग बघा की अपूर्णांकाचा अंश व छेद, अपूर्णांकाचा अंश व छेद समान असतील. बघा, अंशही समान आणि छेद पण समान, तर अशा वेळी काय करायचं, अंश व अपूर्णांकाचा अंश व छेद समान असतील तर त्या अपूर्णांकांची किंमत किती येते, 1 असते. त्या अपूर्णांकाची किंमत किती असते, 1 असते. इथं आपण 1 हे उत्तर काढलेलं आहे. पण इथं अपूर्णांकाचा अंश आणि छेद समान नाही, फक्त छेद समान आहे पण अंश मात्र समान नाही. पण हे वाक्य लक्षात ठेवा की अपूर्णांकात अंश व छेद जर समान असेल तर त्या अपूर्णांकाची किंमत किती असते, 1 असते. आता यानंतर आपण काही वजाबाकीची उदाहरणं आहेत, ती वजाबाकीची उदाहरणं आपण या ठिकाणी घेणार आहोत. इथं प्रश्न आपल्याला होते बघा, वजाबाकी करा. प्रश्न आहे वजाबाकी करा. कोणाची, अपूर्णांकांची. काय करा, वजाबाकी करा. त्यातलं पहिलं उदाहरण आपण घेतोय 5/7 वजा 1/7. 5/7 वजा 1/7. मगाशी जशी आपण बेरजेची उदाहरणं सोडली तशीच ही उदाहरणं आहेत, फक्त इथं आपल्याला काय करायचं आहे, वजाबाकी करायची आहे. इथं छेद साधा आहे, इथंही छेद साधा आहे, म्हणजे हा काय झाला, समच्छेद अपूर्णांक. आहे. छेद समान आहे म्हणजे छेद आहे तसाच ठेवला, फक्त अंशांचीच काय करायची, वजाबाकी. अंश किती आहे, 5 वजा 1.
5मधून 1 गेले किती उरले 6. 6 अंशात 7. हे काय झालं, याचं उत्तर झालं. अतिशय सोपी उदाहरण आहेत. 5 अंशात 5मधून 1 गेले किती उरले 4 उरले. 5मधून 1 गेला किती उरला 4 उरला. म्हणजे याचं उत्तर किती झालं 4/7. म्हणजे मगाशी जशी आपण बेरीजची उदाहरणं केली तशीच ही उदाहरणं आहेत. मगाशी नियमसुद्धा तुम्हाला सांगितलं आहे की समछेद अपूर्णांकांची बेरीज किंवा वजाबाकी करताना छेद समान असतो, त्यामुळे छेद आहे तसंच ठेवायचं आहे, फक्त अंशांचीच बेरीज किंवा वजाबाकी करायची आहे. इथं आपण तसंच केलं, छेद 7 समान आहे, तो छेद तसाच ठेवला आणि अंश 5 आणि 1 यांची काय केली वजाबाकी केली. 5मधून 1 गेले किती उरले 4. म्हणजे उत्तर किती आलं 4/7. दुसरं एक उदाहरण आपण बघतोय.